नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। प्रश्न 3 टिपा लिहा बघणार आहोत। आज गर्भावस्थेतील पंडुरोगाने होणारे विपरीत परिणाम। पंडुरोग म्हणजेच ॲनिमिया, कॉम्प्लिकेशन ऑफ ॲनिमिया बघणार आहोत। गर्भधारणेदरम्यान पंडुरोगामुळे आई आणि बाळ दोघांनाही अनेक गुंतागुंत होऊ शकतात। गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लिकेशन। त्यामध्ये प्रामुख्याने मुदतपूर्व जन्म म्हणजे पेटर्न बर्थ। पंडुरोगामुळे गर्भधारणेच्या 37 आठवड्यापूर्वी बाळाला जन्म देण्याचा धोका वाढू शकतो। ॲनिमियामुळे काय होतं तर बाळाला जन्म देण्याचा धोका वाढू शकतो 37 आठवड्यापूर्वी। कमी जन्म वजन म्हणजे लो बर्थ वेट। पंडुरोगामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याचा धोका वाढू शकतो। ॲनिमियामुळे काय होतं, रक्त पुरवठा कमी असल्यामुळे किंवा रक्ताचे प्रमाण शरीरात कमी असल्यामुळे काय होऊ शकतं तर जन्माला येणारे जे बाळ आहे त्याचं वजन नॉर्मल वजनपेक्षा कमी होऊ शकतो। गर्भधारणेच्या वाढीस प्रतिबंध, फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन। पंडुरोग गर्भाच्या वाढीवर विशेषतः पहिल्या तिमाहीत परिणाम करू शकतो। जर कोणाला ॲनिमिया असेल तर पहिल्या तिमाहीत म्हणजे 3ऱ्या महिन्यापर्यंत ह्या ॲनिमिया त्याच्यावरती प्रभाव टाकू शकतो, म्हणजे तिमाहीमध्ये परिणाम करू शकतो। जरायू विघटन, प्लासेंटल ॲप्रोप्शन। ॲनिमियामुळे जरायू विघटनाचा धोका वाढू शकतो। सर्व्हर पोस्टपार्टम रक्तस्राव, सर्व्हर पोस्टपार्टम हॅमरेज। ॲनिमियामुळे सर्व्हर पोस्टपार्टमचा धोका वाढतो। नंतरचा आहे गर्भाची विकृती, फिटल मालफॉर्मेशन। ॲनिमियामुळे गर्भविकृतीचा धोका वाढतो। त्यानंतर आहे प्रसूती पश्चात उदासीनता, पोस्टपार्टम डिप्रेशन। लोह कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया हा प्रसूतीनंतरच्या नैराश्याशी संबंधित आहे। ॲनिमियामध्ये लोहाची कमतरता असणारा जर ॲनिमिया झाला, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत ॲनिमिया, त्यामधला लोह कमतरतेचा ॲनिमिया झाला तर प्रसूतीनंतरच्या नैराश्याशी संबंधित असतो। अभ्रक मृत्यू, काही अभ्यास इन्फंट डेथ, अभ्रक मृत्यू इन्फंट डेथ। काही अभ्यासात जन्मापूर्वी किंवा नंतर लगेच बालमृत्यूचा धोका वाढतो। त्यानंतर आहे विकासात्मक समस्या, डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम। ॲनिमियावर उपचार न केल्यास बाळाला जन्मानंतर ॲनिमियाचा धोका जास्त असतो, ज्यामुळे विकासात्मक समस्या उद्भवू शकतात। नंतर जन्मानंतर हळूहळू पुनर्प्राप्ती, स्लो रिकव्हरी आफ्टर बर्थ। ॲनिमियामुळे आलेल्या थकव्यामुळे जन्मानंतर लवकर रिकव्हरी होण्यापासून रोखू शकते। म्हणजे ॲनिमियामुळे थकवा आलेला असतो, त्याच्यामुळे प्रतिकारक्षमता कमी झालेली असते, एनर्जी कमी झालेली असते, त्याच्यामुळे जी रिकव्हरी लवकर होण्याची संभाव्यता असते ती होत नाही, तर वेळ लागतो। त्याचप्रमाणे खालील काही समस्याही उद्भवू शकतात। थकवा आणि ऊर्जेची कमतरता, धाप लागणे, हृदय जोरजोरात धडकणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण होणे। तर अशा समस्या वेगवेगळ्या ॲनिमियामुळे होऊ शकतात। गर्भावस्थेतील ॲनिमिया होणारे हे विपरीत परिणाम आहेत। तर आपण असे पॉईंटनुसारही लिहू शकतो किंवा डायरेक्टली आपण ते एक्सप्लेन करू शकतो, कारण टिपा लिहामध्ये पॉईंटमध्ये लिहावं असं काही कंपल्सेशन नसतं। तर टिपा लिहामध्ये तुम्हाला जेवढी माहिती याच्याबद्दल आहे तर ती तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता आणि हा प्रश्न कंप्लीट करू शकता। तर आज झाला आहे 3रा प्रश्न। आपण 4था प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर घेऊन येऊया। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।